ही बाह्यकारक घटकांवर इम्पॅक्ट होणारी आहे किंवा बाह्यकारक घटकांपासून परिणामाने तयार होत असते. उंचवट्याच्या भागामध्ये तुम्हाला हे असं स्ट्रक्चर दिसेल की जिथे कमी जाडी आहे, फिक्कट रंग आहे आणि सुपीकता त्याची कमी आहे. पूर्व भागामध्ये तुम्हाला ही पर्टिक्युलरली मृदा ही जास्त आढळून येताना दिसेल. अशा सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागामध्ये जास्त पाणी असल्यामुळे इथे तांदूळ हे पीक जास्त पिकवलं जातं. मग सेंद्रिय घटक मिक्स झाले की जसं मी बोललो की त्यावेळेस आपल्याला ती मृदा तयार होताना दिसते. मग त्यावेळेस मी फायनली त्याला मृदा हा वर्ड तिथे वापरू शकेन. आता आपण एक पुढचा नवीन टॉपिकला इथे रिव्हिजन देणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या मृदा प्रकारांचा टॉपिक, की महाराष्ट्रातले मृदा प्रकार काय आहे. महाराष्ट्रातल्या मृदा प्रकारांचा विचार करत असताना वास्तविक हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कारण महाराष्ट्रामध्ये काही मोजके मृदा प्रकार आहेत आणि ज्या प्रकारांशी संबंधितच मोस्ट ऑफ टाइम आपल्याला वेगवेगळे प्रश्न जे आहेत हे इथे तयार होताना दिसत असतात. त्यामुळे या ओव्हरऑल पॉइंटला तुम्ही व्यवस्थित लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे, हे तुम्ही समजून घ्या. कळतंय सर्वांना? बरं, आता मी जे काही तुम्हाला पॉइंट इथे शिकवणार त्याला व्यवस्थित समजून घ्या. जसं की पहिला पॉइंट आपण म्हणूया महाराष्ट्रातील मृदा प्रकारांचा पॉइंट, की ज्यामध्ये मृदा कशी तयार होत असते. एक लक्षात ठेवा की मृदा तयार होण्याची ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे ही विशेष करून खडकांचं विदारणानंतर मृदा तयार होत असते. म्हणजे पहिल्यांदा खडकांचं विदारण होण्याची प्रोसेस असते आणि विदारण होऊन त्यामध्ये ज्यावेळेस काही सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये ॲड होतील त्यावेळेस ती फायनल मृदा होईल. म्हणजे याचा अर्थ असा की खडकांचं विदारण झाल्यानंतर जो खडकांचा भुगा होतो किंवा जे छोटे छोटे लहान कणांमध्ये त्याचं रूपांतर होतं तर ती डायरेक्टली मृदा नसते, बरोबर की नाही. जोपर्यंत त्यामध्ये सगळे ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स मिक्स होणार नाहीत, सेंद्रिय घटक त्यामध्ये मिक्स होणार नाहीत, तोपर्यंत ती पर्टिक्युलर मृदा तयार होत नाही. सो म्हणून मृदा तयार होण्याची प्राथमिक प्रक्रिया आहे की बाबा खडकांचं विदारण होणं हे त्यासाठी आवश्यक आहे. खडकांचं विदारण होणं हे त्यासाठी आवश्यक आहे. बट खडकांचं विदारण झाल्यावर जी तयार झालेली रचना असते त्याला मृदा म्हणता येणार नाही, कारण सेंद्रिय घटक जोपर्यंत त्यामध्ये मिसळत नाही तोपर्यंत कोणतीही मृदा ही मृदा म्हटली जाणार नाही. हे विशेष लक्षात ठेवायचं आपण. मग सेंद्रिय घटक मिक्स झाले की जसं मी बोललो की त्यावेळेस आपल्याला ती मृदा तयार होताना दिसते. मग त्यावेळेस मी फायनली त्याला मृदा हा वर्ड तिथे वापरू शकेन. मग तुम्ही म्हणणार सर ठीक आहे, मृदा तर तुम्ही म्हटले की सेंद्रिय घटक मिसळले की मृदा तयार झाली, बट मृदा हा घटक बघताना त्यामध्ये असे पण अनेक सारे कॉम्पोनंट्स आहेत ना, की मग मृदेचे घटक कोणते आहेत की ज्या घटकांच्या आधारावर ती कंप्लीट एक मृदा तयार होईल. तर मग ज्या वेळेस तुम्ही हे घटक बघतात त्यामध्ये तुम्हाला मृदेमध्ये अनेक सारे घटक दिसतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज द्रव्य, सेंद्रिय द्रव्य, हवा, पाणी हे सगळे घटक मला मृदेमध्ये बघायला मिळत असतात. मग जोपर्यंत मृदेच्या या सर्व घटकांपासून मृदा तयार होत नाही तोपर्यंत त्याला मृदा म्हणता येणार नाही. हे आपण इथे विशेष लक्षात घ्यायचं. आणि एक याच्यातला जो मोस्ट इम्पॉर्टंट प्रक्रिया जसं मी बोललो की खडकांचं विदारणाशिवाय तुम्हाला मृदा तयार होताना दिसणार नाही, म्हणजे विदारण होण्याची प्रोसेस सुद्धा यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मग अशाच बेसिसवर एक क्युरियोसिटीचा प्रश्न तयार होतो आपल्याला की सर मृदा कशी तयार होते आणि मृदा निर्मितीसाठीची नेमकं परिणामकारक घटक कोणते कोणते आहेत. तर त्या घटकांना आपण इथे जरा समजून घेऊया की मृदा निर्मितीसाठीचे मुख्य परिणामकारक घटक कोणते. मग बघा की मृदा आणि मृदा निर्मितीच्या रिलेटेड त्यासाठीचे परिणामकारक घटकांचा जर मी विचार केला तर पहिला प्राथमिक घटक जर मला दिसेल तर त्याला मी म्हणेल की मृदेचा जनक खडक कोणता आहे. जनक खडक म्हणजे ज्याला आपण पॅरेंटल रॉक म्हणत असतो. पॅरेंटल रॉक आता वास्तविक एखादा खडक आहे आणि त्या खडकाची झीज होणार, त्याचे तुकडे होणार आणि मग त्याच्यापासून मृदा तयार होणार आहे. मग तो पॅरेंटल रॉक जो आहे हा कोणत्या प्रकारचा आहे, बरोबर की. कारण त्या पॅरेंटल रॉकचं ज्यावेळेस विदारण होईल आणि त्यापासून जी मृदा तयार होईल तर ऑलरेडी त्या तयार होणाऱ्या मृदेमध्ये सर्वच्या सर्व गुणधर्म हे त्या जनक खडकाचेच असतील आणि त्या सर्व गुणधर्मांची रचना त्या मृदेमध्ये मला जशीच्या तशी बघायला मिळेल.
म्हणून मृदा निर्मितीसाठी जो पहिला कॉम्पोनंट मला इम्पॅक्ट करताना जो दिसतो तो म्हणजे काय, की ती मृदा जी तयार झालेली आहे तर त्या मृदेसाठीचा जनक खडक नेमकं कोणता आहे, म्हणजे जनक खडक काय आहे. दुसरा रचना आपण बघू शकतो की मृदा निर्मितीसाठीची जी दुसरी एक महत्वाची रचना आपल्याला बघावी लागते ती म्हणजे हवामान कसं आहे. मृदा निर्मिती ही आता बघा खडकांचं विदारण होणं आणि मृदा निर्मिती प्रोसेस ही बाह्यकारक घटकांवर इम्पॅक्ट होणारी आहे किंवा बाह्यकारक घटकांपासून परिणामाने तयार होत असते. आता समजा एखाद्या खडकाळ भागामध्ये बाहेरचं हवामान जर प्रतिकूल असेल तर प्रतिकूल हवामानामुळे त्या खडकांचं विदारण हे वेगवान होईल. म्हणजे काय की प्रतिकूल हवामान असेल तर मृदा निर्मितीचा वेग पण जास्त होईल. अनुकूल हवामान असेल, सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल असतील तर मृदा निर्मितीचा वेग हा त्या ठिकाणी कमी असेल. मृदा निर्माण होणार बट तो टाइम जास्त घे, कारण प्रतिकूल हवामान अनेक जास्त तापमान म्हणजे तापमानामध्ये होणारा उतार चढाव जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण तिथे खूप जास्त आहे, वाऱ्याचा वेग तिथे खूप जास्त आहे. सो अशा घटकांमुळे काय होणार की तिथे प्रतिकूल हवामानामुळे विदारणाची प्रोसेस वेगवान होईल आणि मग तुम्हाला मृदा निर्मितीचं वेग आपण जास्त बघायला मिळेल. म्हणजे आपण म्हणू शकतो क्लिअरली या ठिकाणी की हवामान हा एक असा घटक आहे की जो मृदा निर्मितीवर परिणाम करतो. बरं, अजून काय घटक दिसतोय, मग यामध्ये तिसरा घटक की कारक घटक काय आहे. म्हणजे मृदा निर्मितीसाठी कारक घटक हा असा घटक आहे की जो रिझन काय आहे. आता मृदा निर्मिती होण्यासाठी खडकांवर जी प्रक्रिया होते तर आपण असं म्हणू शकतो की ते विदारण होणं रासायनिक विदारण आहे का, वास्तविक ते कायिक विदारण आहे का, फिजिकल वेदरिंग आहे का, केमिकल वेदरिंग आहे का, बायोलॉजिकल वेदरिंग आहे, बरोबर की नाही. सो ह्या विदारणाच्या प्रक्रिया आहेत. असं आता याला आपण म्हणू शकतो की हे जे मांडलेले घटक आहेत, हे जे प्रकार आहेत कारक घटक, हे विदारणाचे एकंदरीत आपण प्रकार म्हणू शकतो. मग त्या ठिकाणी होणारं विदारण हे कोणत्या प्रकारचं आहे. केमिकल असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारची त्या खडकामध्ये असलेले जे मिनरल्स आहेत त्याच्याशी वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन तिथे पर्टिक्युलरली खडकांचं विदारण होत आहे का. भौतिक असेल तर त्या ठिकाणी बाह्यकारक घटकांचा आघात होऊन ते विदारण होत आहे का. जैविक असेल तर काही जैविक घटकांचा परिणाम होऊन ते विदारण होत आहे का. सो त्या बेसिसवर पण ती रचना अवलंबून असते. चौथा घटक आपण बघतो की कालावधी. आता जसं मी बोललो की ह्या सर्व परिणामकारक घटकांचा इम्पॅक्ट त्या खडकावर कसा होतो, किती वेगात होतो, त्यावरून त्या मृदा निर्मितीचा कालावधी ठरेल. वास्तविक मृदा निर्मितीसाठी हजारो लाखो वर्षांचा कालावधी चालला जातो, हे लक्षात घ्या. म्हणजे काही सेंटीमीटर थर मृदेचा तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्ष लागत असतात. हे डिपेंड कसं करतं, मग तुम्ही म्हणा सर हजारो का लाखो. आता मी जर बोललो की 99,000 वर्ष लागले, 1,000 वर्ष ऍड केलं तर लाखो वर्ष होऊन जाईल. सो डिपेंड काय करतंय, उदाहरण सांगायचं झाला की डिपेंड काय करतंय की बाह्यकारक घटकांचा त्याच्यावर आघात कसा होतोय त्यावर ठरतंय कालावधी किती लागणार. काही ठिकाणी कमी कालावधी लागेल, काही ठिकाणी खूप जास्त कालावधी लागेल. डिपेंड्स काय की हे सगळे घटक कसे त्याच्यावर परिणाम करतायत. कालावधीचा घटक यामध्ये सगळ्यात एक प्रायमरी घटक जो की हवामानाशीच संबंधित मला इथे जोडावा लागेल तो म्हणजे तापमान आणि पर्जन्याचा परिणाम तिथे कसा होतोय हे महत्वाचं आहे. कारण तापमानामुळे खडकांचे जे मिनरल्स असतात हे प्रसरण आकुंचन पावत असतात आणि हे अति तापमान, अति कमी होणारं तापमान, अति वाढणारं तापमान ह्यामुळे काय होतं की ते प्रसरण आकुंचन जास्त होतं आणि खडकांना भेगा पडतात, तुकडे होतात, विदारण होत आहे. पर्जन्याचा पण तिथे खूप मोठा रोल असतो की पर्जन्य किती प्रमाणात होतंय, वारंवार होतंय. हजारो वर्ष कंटिन्युअसली एखाद्या भागामध्ये पर्जन्याचा होणाऱ्या आघातामुळे ते खडक कमजोर, कमकुवत होत असतात आणि ते खडक कमजोर, कमकुवत झाले ॲज इट इज मला दिसतंय की ते खडक विदारण होतील, तुकडे होईल, भुगा होईल, त्याचं विदारण होईल. त्याच्यामुळे ते तुकडे झाल्यामुळे तिथे मला काय दिसतंय की तिथे ती मृदा निर्मिती होणार. मग अशा या भुग्यामध्ये किंवा आपण म्हणू शकतो मृदे खडकांच्या झालेल्या तुकड्यांमध्ये जैविक घटकांचं मिक्सचर होत असतं. काही मृत असलेले वनस्पती, यांचा पाला पाचोळा वगैरे सगळे घटक जे असतील, प्राणी असतील, हे त्या ठिकाणी त्यांचं विघटन घडतंय आणि हे सेंद्रिय घटक, हे ऑर्गॅनिक मटेरियल त्या मृदेमध्ये ऍड होते आणि देन ती फायनलाइज होते, ती आपल्याला मृदा तयार होताना दिसते. म्हणजे मृदा निर्मितीच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये जोपर्यंत, आता मला सांगा हे सगळे घटक झाले पण यांच्यामुळे खडकांचे तुकडे आणि भुगा झाला फक्त,
मग याला तुम्ही मृदा म्हणणार का? नाही म्हणू शकत. कारण का? तो जोपर्यंत त्या मृदेमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाण ऍड होत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही मृदा म्हणू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात या सेंद्रिय घटकांचं प्रमाण सर्व ठिकाणी इव्हन नाहीये. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. जास्त असेल तर ती मृदा सुपीक म्हटली जाते, कमी असेल तर ती मृदा कमी सुपीक म्हटली जाईल, नसेलच तर ती मृदा नापीक म्हटली जाईल. सो हा एक फरक आहे. आता मी जसं बोललो की विशेष करून मृदा जो आपण हा टॉपिक बघतोय, हा मृदा टॉपिक यामध्ये मृदेचा असा किती जाडीचा थर आपल्याला इम्पॉर्टंट बघायला मिळतो, तर आपल्याला भूपृष्ठापासून खाली साधारण जमिनीच्या या सरफेस एरियापासून साधारण 2 ते 3 मीटर जाडीचा जो थर असतोय मृदेचा, हा एकदम सुपीक थर किंवा आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मृदा थर म्हणून बघता येऊ शकेल, की ज्याच्या खाली म्हणजे 2 ते 3 मीटरच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला जनक खडक किंवा मूळ खडक बघायला मिळतो, की ज्या जनक किंवा मूळ खडकापासून वास्तविक ती मृदा मला तयार झालेली दिसत असते. ठीक आहे. म्हणजे मला हे कळलं की मृदेचा जो इम्पॉर्टंट लेयर आहे हा भूपृष्ठापासून सर्वसाधारणपणे 2 ते 3 मीटर, दॅट्स इट, बाकी नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींवरून महाराष्ट्रातले जे मृदा प्रकार आपल्याला बघायचे आहेत, सो असे मला 4 मृदा प्रकार बघायचे. या 4 मृदा प्रकारांशी संबंधित विचार करताना जो मोस्ट इम्पॉर्टंट पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे काळी मृदा, ज्या काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणून आपण ओळखतो. दुसरा प्रकार आहे जांभा मृदा, तिसरा प्रकार आहे गाळाची मृदा आणि चौथा प्रकार आहे तांबडी किंवा पिवळसर मृदा. पहिला आहे काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा, तांबडी किंवा पिवळसर मृदा. सो ओव्हरऑल अशा टाईपमध्ये आपल्याला हे एकंदरीत मृदेचे प्रकार मला इथे दिसून येतात. या सर्वांना मृदा प्रकारांमध्ये आपण अभ्यासणार आहोत. सो असा एक ओव्हरऑल सारासार स्ट्रक्चर मला दिसतो की ज्यावरून मी म्हणेल की यस आपल्याला आता हे महाराष्ट्रातले मृदा प्रकार समजून घेणं सोपं होईल. कारण आपल्याला एक अंदाज, कारण आपल्याला एक आवाका यावरून लक्षात येऊन गेलेला आहे. ठीक आहे. बरं, आता आपण काय करूया, एक एक मृदा प्रकार जो आहे ना हा जरा व्यवस्थित समजून घेऊ. ठीक. आता एक एक मृदा प्रकार इथे समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण आता पहिल्यांदा जो घटक बघणार आहोत तो म्हणजे काळी मृदा. महाराष्ट्रातला पहिला मृदा प्रकार तो म्हणजे काळी मृदा, ब्लॅक सॉइल जिला आपण म्हणत असतो. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ब्लॅक सॉइल रिलेटेड जो पार्ट तुम्हाला बघायचा आहे तो पार्ट काय आहे ते जरा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. ठीक. ओके. बघा, एकंदरीत आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्राची जी मी तुम्हाला पहिल्यांदा प्राकृतिक रचना सांगितली होती की पश्चिम बाजूला आहे अरबी समुद्र, अरबी समुद्राला लागून आहे कोकण किनारा, कोकण किनाऱ्याला लागून आहे सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वताच्या पूर्व बाजूला आपल्याला पूर्ण महाराष्ट्र पठार बघायला मिळतं. आता ऑलरेडी कोकणाचा किनारपट्टीच्या भागाला लागून असलेला सह्याद्री जो तयार झालेला आहे हा तुमचा एका भेगी ज्वालामुखी उद्रेकापासून झालेला आहे. मग हा जो भेगी ज्वालामुखी उद्रेक घडून आला तर यामधून प्रचंड प्रमाणामध्ये लावारस बाहेर पडत होता आणि हा बाहेर पडत असताना कोणत्या दिशेला जात होता तर हा पठाराच्या दिशेला जात होता, पठारी बाजूकडे जात होता, म्हणजे आपण सह्याद्रीच्या पूर्वेला जात होता. आणि सबंध महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की ह्या लावारसाचा पठारी भाग तयार झालेला आहे आणि हा लावारसाचा जो भागामुळे तयार झालेला पठार आहे हे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेला आहे. म्हणजे पठारावर आपल्याला पूर्ण बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक दिसतो. आणि ज्यावेळेस तुम्ही विशेष करून काळी रेगूर मृदेचा भाग बघणार, एक प्रायमरी स्टेटमेंट तुम्हाला बघायला मिळेल की काळी मृदा ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांच्या विदारणापासून तयार झालेली आहे. मग तोच भाग आपल्याला इथे पहिल्या लाईन मध्ये दिसतो. जसं की महाराष्ट्र पठार जे तयार झालेलं आहे, जसं मी बोललो की अग्निजन्य खडकांपासून तयार झालेलं आहे. बरं, अग्निजन्य खडकांचा भाग बघत असताना आपल्याला बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक जो आहे हा कसा बघायला मिळतो की जो पृष्ठभागावर आलेला लावा जो आहे, लावा हा आपण म्हणू शकतो की
भूपृष्ठावर थंड झाला. लावा जो आहे हा भूपृष्ठावर आपल्याला थंड झालेला या ठिकाणी बघायला मिळत असतो. मग हा जो लावा भूपृष्ठावर थंड झाला तर त्यापासून आपण म्हणू शकतो की एकंदरीत आपण मूळ खडकाची जी रचना आहे, म्हणजे लावा हा भूपृष्ठावर आला आणि तो थंड झाला, त्यामुळे तो अग्निजन्य खडक भूपृष्ठावरचा मूळ खडक म्हटला गेला. आणि ह्या मूळ खडकाचं जे विदारण झालं तर यापासून मला ही काळी रेगूर मृदा, की जी काळी रेगूर मृदा कापसाची मृदा म्हणून पण बघितलं जातं, कारण कापूस हे पीक जे आहे हे या काळ्या मृदेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे. सो हा त्याचा एकंदरीत पार्ट आपण लक्षात ठेवायचा की ही पूर्ण काळी मृदा रेगूर मृदा कशा स्वरूपाची आहे, कापसासाठी का प्रसिद्ध आहे वगैरे ओव्हरऑल पॉइंट. ठीक आहे. बरं, मग आता या ठिकाणी आपण बघतो की हा जो सह्याद्रीचा पूर्व भाग जो आहे, सह्याद्रीचा हा जो पूर्व भाग आहे, तर ह्या सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की सह्याद्री पर्वतरांग आणि पूर्ण पूर्वेकडे मात्र विदर्भाचा भाग सोडून, लक्षात ठेवा सह्याद्रीचा पूर्व भाग पण विदर्भाचा पूर्व भाग सोडून जेवढाही महाराष्ट्राचा प्रदेश आहे, तर हा जेवढाही महाराष्ट्राचा प्रदेश मी सांगितला त्यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला अग्निजन्य खडकांपासून बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाची विदारणाने तयार झालेली काळी मृदा इथे मला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आता पॉइंट असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी मी काळी मृदा सांगितली ही सर्वत्र समान नाही. सर्वत्र समान नाही याचा अर्थ काय? काय वाटतं बरं तुम्हाला की सर्वत्र समान नाही याचा काय अर्थ आहे? तुम्ही वास्तविक स्क्रीनवर जी पण माहिती बघतायत ना मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला काळ्या मृदेवर किंवा काळी मृदा या संबंधित जेवढेही प्रश्न विचारले जातील त्यासाठी ओव्हरऑल सफिशियंट माहिती आहे आणि खूप डिटेल माहिती आहे. फक्त तुम्हाला ही जी माहिती आहे ही व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे, कारण एका स्लाइडवर ह्या सर्व नोट्स कव्हर अप करण्यासाठी मी पूर्ण घटक जे आहेत हे व्यवस्थित मांडलेले आहेत की ज्यानुसार तुम्हाला, जसं मी पहिल्यांदा बोललो की काळी मृदा कोणत्या खडकांपासून तयार झालेली आहे, कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्याचा विस्तार आहे, त्याचं वितरण कसं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं की सर्वत्र ही मृदा समान नाहीये. समान का नाहीये? तर काही ठिकाणी आपल्याला बदल दिसतो. कारण बदल कोणत्या स्वरूपात दिसतो की कुठेतरी बघितलं तर तुम्हाला मृदा थर जो आहे हा जाड बघायला मिळेल, कुठेतरी जर बघितलं तर मृदा थर जो आहे हा बारीक बघायला मिळेल. सो असे हे तुम्हाला डिफरन्सेस बघायला मिळत असतात, म्हणजे असे हे बदल तुम्हाला मोस्टली इथे दिसून येणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी संबंधित तुम्हाला हा सर्व आवाका माहिती असायलाच पाहिजे हे तुम्ही इथे समजून घ्या. समजलं सर्वांना? यस. सो हा जो पार्ट आहे किंवा ही जी काही एक रचना मी तुम्हाला सांगितली ही तुम्ही विशेष करून बघितली पाहिजे की यामध्ये बदल कसा आहे. आता जसं मी बोललो, समजा बदल कसा दिसणार आहे, काही ठिकाणी बघितलं तर थर जो आहे हा मृदेचा हा जाड दिसेल, काही ठिकाणी तो कमी दिसेल. काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर रंग तुम्हाला कमी बघायला मिळतो, काही ठिकाणी एकदम डार्क ब्लॅक रंग आहे तर काही ठिकाणी थोडासा फिक्कट काळा रंग आहे. म्हणजे हा जो फरक आहे हा फरक आपल्याला दिसतो. आणि हे जे पण काही कंटेंट तुम्हाला या स्लाइडवर दिसतंय, वास्तविक तुमचे प्रश्न ह्या स्लाइडच्या कंटेंट रिलेटेडच तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे प्रश्नांचा विचार करत असताना ही जी इन्फॉर्मेशन आहे ही आपण व्यवस्थित अॅनालाइज केली पाहिजे. समजलं? मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट टप्प्याटप्प्याने व्यवस्थित समजून सांगत असतो, याचा तुम्ही विचार करा. बरं, आता यामध्ये बघा की काळी मृदा कोणत्या ठिकाणी याचा मला आढळ बघायला मिळतो. काळी मृदेचा आढळ आहे नदी खोऱ्यांच्या भागामध्ये. नदी खोऱ्यांचा भाग. बरं सर, कोणत्या कोणत्या नद्या दिसतात बरं मग त्यामध्ये? गोदावरी नदी. आता तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राच्या या संपूर्ण पठारी भागामध्ये महाराष्ट्रातल्या काही प्रमुख मोठ्या नद्या तुम्हाला जाताना दिसतात, जसं की गोदावरी, भीमा, कृष्णा आणि वरच्या बाजूला बघितली तर तापी. बरोबर की नाही? ह्या महाराष्ट्रातल्या मुख्य नद्या, प्लस ह्या तर मुख्य नद्या झाल्याच, ह्या नद्यांचा खोऱ्यांचा जर आपण भाग बघितला तर यामध्ये यांच्या पण अनेक साऱ्या उपनद्या आहेत, ज्या की त्या पण मोठ्या नद्याच म्हटल्या जातात बऱ्यापैकी. मग ह्या सर्व नद्यांच्या खोऱ्यांचा जो भाग आहे, म्हणजे ह्या सर्व नद्या तर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेच, प्लस यांचे उपनद्यांचा जो भाग आहे, त्यामुळे ह्या सर्व नदी खोऱ्यांच्या भागामध्ये मला काळ्या मृदेची उपलब्धता जी आहे
ही सर्वात जास्त बघायला मिळत असते. बरं, त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये जो उंचवट्याचा भाग आहे, उंचवट्याचा भाग, तर ह्या उंचवट्याच्या भागामध्ये मृदेचा थर हा थोडासा कमी जाडीचा आहे. समजलं? उंचवट्याचा जो भाग असतो ना, तिथे तुम्हाला हा मृदा थर जरा कमी जाडीचा बघायला मिळतो. ठीक आहे. आणि रंग पण तिथे तुम्हाला कसा बघायला मिळेल, तर थोडासा फिक्कट रंग बघायला मिळेल. आणि सुपीकता पण कशी मिळेल, तर थोडीशी कमी सुपीकता बघायला मिळते. कोणत्या ठिकाणी बोलतोय मी? उंचवट्याच्या भागामध्ये तुम्हाला हे असं स्ट्रक्चर दिसेल की जिथे कमी जाडी आहे, फिक्कट रंग आहे आणि सुपीकता त्याची कमी आहे. आणि जास्त उंचीच्या भागामध्ये हीच काळी मृदा तुम्हाला थोड्याफार कलर शेडमध्ये चेंज होताना दिसते. मग उंच भागामध्ये जर बघितलं, जास्त उंचीच्या भागामध्ये, तर तुम्हाला याचा रंग जो आहे हा तांबड्या मृदेत रूपांतरित होताना दिसतो. म्हणजे ह्याच मृदेचा रंग जर तुम्ही अति उंचीच्या महाराष्ट्रातल्या भागाकडे बघितलं तर तुम्हाला थोडीशी ती तांबूस रंगाची, तांबड्या रंगाची बघायला मिळत असते. आणि विशेष म्हणजे जेव्हा मी बोलतोय की उंचवट्याच्या प्रदेशामध्ये जर याची जाडी कमी आहे, तर मग जाडी जास्त कोणत्या भागामध्ये आहे? जसं मी बोललो की नदी खोऱ्यांचा जो भाग आहे, नदी खोऱ्यांमुळे काय होतं की नदी खोऱ्यांमुळे त्या खडकाळ भागाची झीज होते आणि झीज झाल्यामुळे त्याच नदी खोऱ्यांच्या भागामध्ये तुम्हाला या मृदेची सुपीकता पण जास्त बघायला मिळेल आणि या मृदेची जी जाडी आहे ही सुद्धा तुम्हाला या भागामध्ये जास्त बघायला मिळू शकते. मग जसं मी बोललो की पठारी भागामध्ये तुम्हाला काही ठिकाणी थोडीशी जाडी कमी पण बघायला मिळणार, काही ठिकाणी जास्त पण बघायला मिळणार. ठीक आहे. सो हा पॉइंट तुम्ही जरा लक्षात ठेवा. मग काळ्या मृदेचा ओव्हरऑल स्ट्रक्चरमध्ये काय दिसून आलं की काळ्या मृदेचे वैशिष्ट्य काय? आता बघा, हे जे पॉइंट मी तुम्हाला इथे सांगणार आहे ना, आतापर्यंत स्वरूप लक्षात आलं. आता काळ्या मृदेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. काळ्या मृदेच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिल्या वैशिष्ट्यांचा जो भाग आहे तो म्हणजे की काळी मृदा ही या मृदेची ओलाव्याची जी क्षमता असते, काळ्या मृदेमध्ये जी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता असते ही जास्त असते. त्याचं कारण आहे कारण त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ओलाव्याची क्षमता जास्त असते. मग तुम्ही म्हणणार की सर, चुनखडीचं प्रमाण आहे म्हणजे मृदेची सुपीकता कमी होते का? नाही. मृदेची सुपीकता जेव्हा अति जास्त प्रमाणात चुनखडी वाढेल तर कमी होईल, बट हे योग्य प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे सुपीकता कमी होत नसते. मात्र फरक एक पडत असतो की उन्हाळ्यामध्ये मात्र जेव्हा ही मृदा ड्राय पडते, कोरडी होते, त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला भेगा पडताना दिसतील. जो मृदेचा वरचा भाग आहे, तुम्ही मोस्ट ऑफ उन्हाळ्याच्या टाइममध्ये जेव्हा आपण बघतो की न्यूजपेपर वगैरे मध्ये तुम्ही फोटो बघितलाच असेल की मृदेला भेगा ज्या पडलेल्या असतात, जेव्हा शेतकरी पावसाची वाट बघत असतो उन्हाळ्याच्या नंतर, तर त्यावेळेस तुम्हाला मोस्टली ते चित्र दाखवलं जात असतं. ठीक. सो या मृदेला भेगा पडताना दिसतात. आता ही मृदा इतकी चांगली आहे की जर तुमच्याकडे सिंचन सुविधा योग्य असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी योग्य प्रमाणे जर पीक घेत असाल तर मृदेमध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्पादन मिळू शकते योग्य सिंचनाने. आणि मात्र जर समजा तुम्ही अतिसिंचन केलं तर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम पण होतो, कारण अतिसिंचनामुळे ही मृदा क्षारयुक्त होत असते. वारंवार अतिसिंचन होत राहिलं की या मृदेचे क्षार जे हे वर येत असतात आणि क्षार वर आले की वरच्या बाजूला एक थर तयार करत असतात की जो पूर्ण थर हा क्षारांपासून तयार झालेला असतो आणि क्षारांपासून हा तयार झालेल्या थरामुळे ही मृदा नापीक होत असते. मग आता ठीक आहे सर, ह्या गोष्टी तर कळल्या आम्हाला की मृदेचं काय काय स्वरूप आहे, काय काय रचना आहे. आता अतिसिंचन जर दिलं तर ही मृदा दलदलयुक्त होत असते, कारण ह्या मृदेमध्ये बारीक कणांची रचना ही जास्त असते आणि बारीक कण जास्त असल्यामुळे काळी मृदा अतिसिंचन केलं तर ती मृदा दलदलयुक्त होऊन जात असते, एकदम गाळ होतोय, एकदम चिखल होत असतोय. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण बारीक कणांमुळे ह्या मृदेची जी जलधारण क्षमता आहे ही जलधारण क्षमता सुद्धा जास्त आहे, हे तुम्ही विचारात घ्यायचंय. समजलं? बर, मग एक अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट आपल्याला दिसतो की काळी मृदेचा जो आढळ आहे, हा आढळ महाराष्ट्रामध्ये त्याच्या रंगानुसार पण तुम्हाला दिसेल. जसं की गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा आणि उथळ काळी मृदा. सो असे त्याचे काही प्रकार पडत असतात. ठीक आहे.
जे की महाराष्ट्रामध्ये दिसतात. मग आता महाराष्ट्रामध्ये हे जे पडणारे मृदेचे जे भिन्न भिन्न प्रकार आहे त्यानुसार आपल्याला काही पॉईंट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगणार. बट त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ह्या काळ्या मृदेमध्ये कोणते पिकं घेता येऊ शकतात. आता इथे जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला खरीप आणि रब्बी हंगामातले पिकं म्हणजे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातले पिकं या ठिकाणी घेतले जाताना दिसत असतात, की ज्यामध्ये कापूस, ऊस, जवस, गहू, फळबागा हे सगळे पिकं तुम्हाला घेताना दिसतील त्या ठिकाणी. मात्र जिथे सिंचन सुविधा चांगली आहे म्हणजेच नदी खोऱ्याच्या भागामध्ये मात्र नगदी पिकं जास्त घेतले जात असतात. कॅश क्रॉप जे आहेत हे या ठिकाणी नदी खोऱ्यांचा जो भाग आहे तर या नदी खोऱ्याच्या भागामध्ये तुम्हाला आवर्जून जास्त घेतले जाताना दिसतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर? बरं, आता जसं मी तुम्हाला एक पॉइंट बोललो की मृदेचे जे काही छोटे मोठे स्वरूपामध्ये जो बदल होतो, आता जसं मी बोललो की भरड आणि उथळ मृदा ही कोणत्या ठिकाणी आढळते, तर भरड आणि उथळ मृदा जर तुम्ही बघणार तर ही तुम्हाला पठाराचा जो उंचवट्याचा जो भाग आहे, पठाराचा उंचवट्याचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी तुम्हाला भरड आणि उथळ मृदा ही जास्त दिसून येणार. म्हणजे भरड आणि उथळ मृदा आढळणारा प्रदेश पठाराचा उंचवट्याचा भाग झाला. दुसरा पॉइंट की मध्यम काळी मृदा कुठे दिसते, तर मध्यम प्रकारची काळी मृदा ही तुम्हाला नदी खोऱ्यांच्या मैदानांमध्ये बघायला मिळेल, की या नदी खोऱ्यांनी गाळ जो वाहून आणलेला आहे आणि या गाळाच्या संचयनाने जे मैदान तयार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये या मैदानी प्रदेशांमध्ये तुम्हाला मोस्टली मध्यम काळी स्वरूपाची जी मृदा आहे ही तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून मध्यम काळी मृदा आढळणारा प्रदेश हा तुमचा मैदानी प्रदेश म्हटला जाईल. जो एक महत्त्वाचा पार्ट तुम्हाला ह्या पॉइंटवर लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे इथे तुम्हाला मृदा प्रकार आणि ह्या संबंधित जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्नांचा मी तुम्हाला एक आवाका सांगून देतो की इथे मोस्टली तुम्हाला जोड्या लावा, यामध्ये जोड्या लावा किंवा योग्य जोड्यांचा पर्याय निवडा या स्वरूपामध्ये तुमचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. समजते? म्हणजे ही जी नदीची जी मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतोय सो जसं मी तुम्हाला आता हा जो पॉइंट आहे हा इथे क्लिअर करत होतो की इथे मोस्ट प्रोबॅबिलिटी काय असते की इथे तुमचा हा जो प्रश्न आहे हा जोड्या लावाशी संबंधित असू शकतो किंवा निवडाशी असू शकतो. जसं आता या ठिकाणी आपण बघितलं की मध्यम काळी मृदा कुठे आढळते. आता आपण या ठिकाणी बघूया की खोल काळी मृदा जी आहे ही खोल काळी मृदा कोणत्या ठिकाणी मला या ठिकाणी बघायला मिळते. तर ही खोल काळी जी मृदा आहे ही मला बघायला मिळेल मोस्टली जाड थराची की जी आहे गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी या नदी खोऱ्यांचा जो प्रदेश आहे ह्या नदी खोऱ्यांच्या भागामध्ये मला ही मृदा मोस्टली बघायला मिळत असते. सो त्याचा तुम्ही एकंदरीत हा विचार इथे करून ठेवा की नेमकं आपल्याला कसा प्रश्न जो आहे हा इथे विचारला जाईल किंवा यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील. त्याच्यानंतर आहे तांबूस तपकिरी रंगाची मृदा, की जो तांबूस तपकिरी रंगाचा जो मृदा आहे. ओके, सो तांबूस तपकिरी जी मृदा आहे, आता तांबूस तपकिरी मृदा ज्याला आपण म्हणू शकतोय की ही मृदा जी आहे ही तुम्हाला डोंगर उतार किंवा घाट माथ्याच्या उतारावर तुम्हाला ही मोस्टली बघायला मिळत असते. घाट माथ्याच्या उतारावर ही दिसत असते. सोबतच आता ह्या मृदेचा जर आपण भाग बघितला तर यामध्ये उंचवटा हा पिवळसर म्हणजे उंचवटा पिवळसर तपकिरी जी मृदा असते ही तुम्हाला जो आपला महाराष्ट्राचा पूर्व विदर्भाचा जो काही भाग आहे ना तर या पूर्व विदर्भाच्या भागामध्ये तुम्हाला हा मृदेचा प्रकार मोस्टली दिसून येणार. सोबतच पिवळसर तपकिरी मृदा, मग आता ही पिवळसर तपकिरी मृदा पठारावरचा जो मैदानी प्रदेश आहे, पठारावरचा मैदानी प्रदेश त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असते. सोबत जांभा मृदा जी आहे ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कोकणामध्ये अतिपर्जन्य होत असते तर अशा अतिपर्जन्याच्या भागामध्ये मला हे दिसून येत असते. सोबत गाळाची जी मृदा आहे तर ही गाळाची मृदा मला कोकणाच्या भागामध्ये बघायला मिळत असते, कोकण भागामध्ये दिसून येत असते की जी गाळाची मृदा मला मोस्ट ऑफ टाइम इथे दिसणार. सो असा एकंदरीत हा जो भाग आहे मृदेशी संबंधित रचनेचा हा मला या ठिकाणी दिसतो.
आता हा आपण काळ्या मृदेची रिलेटेड पण काही पॉईंट बघितला आणि इतर काही मृदांच्या घटकांसंबंधित त्याची अवेलेबिलिटी कोणत्या कोणत्या भागामध्ये आहे तेही आपल्याला या ठिकाणी जरा लक्षात आलेलं आहे. आता आपण आपला मृदेचा पुढचा प्रकार जो बघणार आहोत तो म्हणजे जांभा मृदा प्रकार. पुढचा प्रकार जो जांभा मृदेचा जो प्रकार आपण बघणार आहेत महाराष्ट्रामधली अजून एक महत्वाची मृदा जांभा मृदा. तर या जांभा मृदेची रचना महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कशा स्वरूपात आहे हे तुम्हाला आता इथे बघायचं. ओव्हरऑल हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला एकदा लक्षात आला असेल की यामध्ये नेमकं कोणते महत्वाचे मुद्दे आहेत आणि काय काय घटक आहेत. आता जो आपण भाग जो बघणार आहोत तो म्हणजे जांभा मृदेचा, की ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उंच सखल भाग जो आहे म्हणजे जो महाराष्ट्राचा उंचीचा प्रदेश आपण बघत असतो, तर या उंच डोंगराळ भागामध्ये मोस्टली आपल्याला ही जांभा मृदा जास्त करून आढळताना दिसते. आता त्याचं पण वास्तविक आपण उंचवट्याचा जो भाग आहे हा आपल्याला मोस्टली कोणत्या ठिकाणी दिसतो, जो की आपला पश्चिम घाटाचा प्रदेश आहे किंवा आपण कोकणातला जो भाग आहे तिथे बघायला मिळत असते. जांभा मृदेचं एक अजून वैशिष्ट्य आहे की जिथे पर्जन्य पण जास्त असतं तिथे ही मृदा तुम्हाला जास्त दिसून येत असते. मग जसं आता पर्जन्याचा जास्त असणारा जो भाग आहे, उंच सखल भाग जो आहे, डोंगराळ भाग जो आहे तो मला दिसतो महाराष्ट्रातला कोकण भाग, की या कोकणातल्या ज्या पण जिल्ह्यांचा एक भाग आपण बघतो त्यामध्ये दिलेलं आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथ्याचा जो भाग आहे म्हणजे हे पर्टिक्युलरली जे पण काही जिल्ह्यांचा मी तुम्हाला नाव सांगितले या जिल्ह्यांसोबत कोकणातला हा जो भाग आहे घाटमाथा म्हणजे मी तुम्हाला आपल्या प्राकृतिक भूगोलाच्या पॉईंटमध्ये सांगितलं होतं की घाटमाथा म्हणजे जो सह्याद्रीचा वरचा सखल भाग आहे, वरचा सपाट भाग जो आहे माथ्याचा, तर या घाटमाथ्याच्या सपाट भागावर जी मृदा आढळते ती आहे तुमची जांभा मृदा. सो हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. आता विशेष काय होतं की हा जो घाट माथ्यावर मी सांगितलं की तुम्हाला इथे जांभा मृदा दिसेल, पण यामध्ये तुम्हाला या खडकांमध्ये बॉक्साईटचे साठे जे आहेत हे तुम्हाला जास्त बघायला मिळतं. या ठिकाणी बॉक्साईटचे साठे म्हणजे जांभा मृदेच्या भागामध्ये बॉक्साईट या खनिजाचे साठे हे तुम्हाला जास्त दिसून येतील, जास्त साठे तिथे आढळतात. आणि विशेष हा जो सह्याद्री पर्वताचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की डोंगराळ भागामध्ये ही मृदा आढळणार आहे, म्हणजेच डोंगराळ भागामध्ये जो प्रदेश 1000 पेक्षा जास्त मीटर उंचीचा आहे, तर या 1000 मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीचा जो प्रदेश आहे त्या भागामध्ये तुम्हाला जांभा खडकाच्या पासून तयार झालेली मृदा दिसते. आणि त्यातल्या त्यात उंचीचा भाग असल्यामुळे जेव्हा पर्जन्य होत असतं तर त्या पर्जन्यामुळे या खडकांचा वरचा जो थर आहे तो वाहून गेलेला आपल्याला दिसतो, कारण ही मृदा ज्या ठिकाणी अधिक पर्जन्य होतंय त्या अधिक पर्जन्य होणाऱ्या भागामध्येच ही मृदा पण मला बघायला मिळत असते. त्यामुळे तिथे अतिपर्जन्यामुळे या खडकांच्या रिलेटेड जो वरचा थर असतो हा तुम्हाला वाहून गेलेला दिसून येतो. सो हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. मग ही जी जांभा मृदा जी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ही तुम्हाला 2 कलर शेड मध्ये दिसून येते. जो पहिला कलर शेड आपण बघतो तो म्हणजे तांबूस तपकिरी मृदा आणि जो दुसरा कलर शेड आपण बघतो तो म्हणजे तांबूस पिवळसर मृदा. तांबूस तपकिरी आणि तांबूस पिवळसर मृदा. सो असे हे 2 प्रकारची जी रचना आहे ही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असते. जी जी जांभा मृदाची रिलेटेड मृदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. क्लिअर? बर. सो हा एक पॉइंट तुम्हाला इथे व्यवस्थित समजलेला असेल, हे तुम्ही जरा लक्षात ठेवायचं. बर, आता पुढचा अजून आपल्याला कोणता भाग किंवा कोणता पार्ट इथे आपल्याला बघता येईल ते जरा आपण व्यवस्थित समजून घेऊया. जो पुढचा मृदेचा जो घटक आपल्याला बघायचा आहे तो पॉइंट इथे जरा व्यवस्थित लक्षात घेऊ. बघा, आता ह्या जांभा मृदेशी संबंधित काही इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो पहिल्यांदा अजून आपण बघूया की जांभा मृदा ही आपल्याला उंचीवरच्या भागामध्ये दिसते. उंचीवरच्या भागामध्ये तुम्हाला ही मृदेमध्ये काही वेगवेगळे थर दिसतात. काही ठिकाणी तुम्हाला पातळ थर दिसेल, काही ठिकाणी थोडा उथळ थर दिसेल, काही ठिकाणी थोडा खडकाळ थर दिसत असतो. आता कोणत्याही थराची ही जांभी मृदा जर तुम्ही बघितली तर त्यात एक गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे की इथे ओलाव्याची क्षमता जी आहे या मृदेची, ही ओलाव्याची क्षमता कमी असणार आहे. ह्या मृदेमध्ये ओलाव्याची जी क्षमता आहे ही ओलाव्याची क्षमता आपल्याला
कमी बघायला मिळणार आहे, म्हणजे कमी असणार आहे त्या ओलाव्याची क्षमता. बरं, मग आता जसं आपण बघितलं की ओलाव्याची क्षमता कमी असणार आहे, सोबतच फळबागांसाठी प्रसिद्ध असलेली ही मला मृदा या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ही जी मृदा आहे ही वास्तविक फळबागांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मग फळबागांचा विचार केला तर जसं आपण बघू शकतो की कोकणातला हापूस आंबा जो आहे हा या मृदेमधूनच येत असतो. म्हणून फळांच्या दृष्टीने जर बघितलं तर जांभा मृदा ही सगळ्यात महत्त्वाची मृदा मानली जाते. संपूर्ण कोकणातली ही महत्त्वाची मृदा आहे की ज्या ठिकाणी हापूस आंबा येतो हे आपण बघतो. मग आता हापूस आंबा किंवा कोकणातला हा भाग जो आपण बघतो तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा भाग आपण बघत असतो. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये मला ही पर्टिक्युलर मृदा आढळते की जी मृदा म्हणजे जांभा मृदा मला इथे जास्त दिसून येणार. मग आता ही जांभा मृदा जी आहे ही रंगाने तुम्हाला थोडीशी गडद तपकिरी पण बघायला मिळते काही भागामध्ये. आणि ह्या गडद तपकिरी रंगाची जी मृदा असते की जी एकदम डार्क तपकिरी असते, ब्राऊन रंगाची असते, व ह्या मृदेची जी ओलाव्याची क्षमता असते ही थोडी जास्त असते कंपॅरेटिव्हली जी फिक्कट रंगाची असते त्याच्यापेक्षा जास्त तुमची गडद रंगाची ओलाव्याची क्षमता तुम्हाला इथे दिसून येणार. समजतंय? जसं मी बोललो की उंचवट्याच्या प्रदेशातली जी मृदा आहे तिची ओलावा क्षमता कमी आहे, पण मात्र जी गडद रंगाची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधली जी जांभी मृदा आहे तिची मात्र ओलाव्याची क्षमता थोडी जास्त आहे. हा पॉइंट इथे लक्षात असू द्या. बरं, सो अजून आपल्याला काय भाग इथे लक्षात ठेवायचा आहे? सो पुढचा एक मृदा प्रकार जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रातला तो म्हणजे गाळाची मृदा. महाराष्ट्रातला हा एक अजून महत्त्वाचा प्रकार आहे गाळाची मृदा, ज्यामध्ये आता पहिला आपण काळी रेगूर मृदा बघितली, दुसरा प्रकार जांभी मृदा बघितली, तिसरा प्रकार गाळाची मृदा बघतोय. गाळ म्हणजे काय की जो नदीच्या क्षरण कार्यापासून तयार होतो तो गाळ. मग आता ही गाळाची मृदा कोणत्या ठिकाणी दिसेल बरं आपल्याला जास्त? तर जो आपला किनारी भाग आहे. आता बघा, गाळ तयार होण्यासाठी नदी वेगाने उतारावरून वाहणं गरजेचं असतं, तेव्हा ती गाळ जास्त निर्माण करते. मग आता किनारी भागामध्ये जर तुम्ही बघितलं आपला कोकणचा किनारपट्टीचा भाग तर या ठिकाणी गाळाची मृदा ही जास्त दिसेल तुम्हाला. कारण आता कोकणचा जो भाग आहे कोकण किनारपट्टीचा भाग, आता याला कोकण किनारपट्टीच्याला किनारी मैदान पण त्याला म्हटलं जात असतं. हा जो कोकणचा किनारी भाग आहे याला आपण किनारी मैदान म्हणून पण लक्षात ठेवतो. मग हाच कोकणचा किनारी मैदानी भाग जो आहे या मैदानी सखल भागामध्ये मला ही गाळाची मृदा दिसते. परंतु कोकणाच्या या किनारी भागामध्ये जेव्हा नद्या वेगाने खाली येत असतात तर वेगाने खाली येताना जी झीज घडवतात त्यामुळे जो तयार झालेला गाळ असतो हा जाडा भरडा गाळ असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अशा जाड्या भरड्या गाळाच्या मृदेलाच किंवा जाडा भरडा जो गाळ असतो त्याला आपण भाबर मृदा म्हणत असतो. भाबर मृदेचा जो भाग मी तुम्हाला सांगितला ज्याला आपण जाडा भरडा गाळ म्हणून आपण त्याला लक्षात ठेवायचं, जाडा भरडा गाळ म्हणून आपण त्याला लक्षात ठेवायचं. सो असं हे एकंदरीत स्वरूप इथे आपण लक्षात ठेवणार, एकंदरीत आपण बघणार. ठीक आहे. बरं, आता ज्यावेळेस मी पूर्ण तुम्हाला ही जी मृदेचा भाग जो सांगितला एकंदरीत गाळाच्या मृदेचा की जो कोकणाच्या किनारी भागामध्ये म्हणजे किनारी मैदानी भागामध्ये आहे आणि जो की जाडा भरडा गाळ आहे, कारण तो आपल्याला झीज झालेला जो भाग मी तुम्हाला सांगितला हा पूर्ण झीज झालेला भाग एकंदरीत मला कसा दिसतोय की जो एकदम खडकाळ स्वरूपाचा आहे, कारण तो ऑलरेडी खडकाळ भागातून वाहिलेला गाळ मला दिसतो किंवा तो त्यापासून तयार झालेला गाळ दिसतोय. सो या ठिकाणी काय होतं की ह्या गाळाच्या मृदेमध्ये ज्या ठिकाणी सिंचन सुविधा चांगली उपलब्ध आहे अशा सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागामध्ये जास्त पाणी असल्यामुळे तिथे तांदूळ हे पीक जास्त पिकवलं जातं. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की तांदूळ या पिकासाठी पाण्याची उपलब्धता ही खूप जास्त असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तांदूळ लावला जातो, तांदूळचं पीक लावलं जात असतं तर ते गाळ करूनच लावलं जात असतं आणि त्यासाठी पाणी चिखल खूप गरजेचा असतो. आणि त्यासाठी तुम्हाला ज्या भागामध्ये सिंचन सुविधा जास्त उपलब्ध असते
अशा कोकण किनारी भागामध्ये तांदूळचं पण उत्पादन हे जास्त घेतलं जात असतं. सोबत या गाळाच्या मृदेमध्ये तुम्हाला नारळ, पोफळी, सुपारी यांचे जे काही पिकं आहेत हे तुम्हाला जास्त बघायला मिळत असतात. आणि जसं मी बोललो की तुम्हाला कोकणाच्या भागामध्ये का म्हणून जास्त हे दिसतंय, तर कोकणात आपल्याला अनेक नद्या बघायला मिळतात. त्यातल्या त्यात कोकणातल्या नद्यांना वेग जास्त आहे, कारण त्या उतारावर वाहतात. वेग जास्त असताना त्या भागामध्ये पर्जन्य पण जास्त होत असते. पर्जन्य जास्त असताना जेव्हा नदीला फ्लो जास्त असतो, वेग जास्त असतो, तर त्या नद्या झीज कार्य पण जास्त करतील, म्हणजे झीज पण जास्त घडवतील. आणि झीज झाल्यामुळे तिथे जाडा भरडा जो गाळ तयार करतील, त्या जाड्या भरड्या गाळापासूनच मला भाबर गाळ दिसतो, की जो पूर्णपणे जाडा भरडा गाळ आहे, जसं मी तुम्हाला वरती पण सांगितलेलं आहे. समजतंय सर्वांना? म्हणून हा जो भाबर मृदेचा जो पार्ट मी तुम्हाला सांगितला, हा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा, की हा एकंदरीत जाड्या भरड्या स्वरूपाचाच गाळ आहे, की जो मला या कोकणच्या किनारपट्टीच्या भागामध्ये सखल किनारी मैदानामध्ये जास्त दिसून येतो. ठीक आहे. सो हा त्याचा एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण बघितला. त्यानंतर एक पुढचा मृदा प्रकार जो आपण बघतो तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये तांबडी पिवळसर मृदा आपल्याला दिसते. लास्ट पॉइंट आहे हा मृदा या घटकाचा, की तांबडी पिवळसर मृदा जी आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते, तर ह्या तांबडी पिवळसर मृदेचा महाराष्ट्रातला आढळ कुठे आहे, तर मग महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचा जो पर्वतीय भाग आहे, किंवा उत्तर कोकणचा जो भाग आहे, किंवा विदर्भाचा जो पूर्व भाग आहे, या ठिकाणी मला हे जास्त दिसून येणार. म्हणजे या ठिकाणी मला हा जो घटक आहे, किंवा आपण म्हणू शकतो तांबड्या पिवळसर मृदेचा जो भाग आहे, हा मला इथे जास्त दिसतो. म्हणून आढळ या संरचनेशी संबंधित जर का तुम्हाला काही प्रश्न विचारला गेला, तर तुम्हाला हे घटक माहिती पाहिजे की पर्टिक्युलर ती मृदा महाराष्ट्रात कुठे आढळणार आहे. सो तांबडी पिवळसर मृदेचा जर प्रश्न असेल, तर हा तुम्हाला सह्याद्रीचा पर्वतीय भाग, उत्तर कोकणामध्ये, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये तुम्हाला ही पर्टिक्युलरली मृदा ही जास्त आढळून येताना दिसेल. मग ह्या मृदेशी संबंधित अजून काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत? पहिली गोष्ट बघा की या मृदेचा रंग कसा आहे. मृदेच्या रंगाशी संबंधित पॉइंट तर कळला की तांबडा पिवळसर रंग असेल त्या मृदेला. कसा प्राप्त होतोय, तर त्या ठिकाणी रासायनिक घटक त्याच्यामध्ये कसे ऍड झालेले आहेत, कारण या रासायनिक घटकांमुळेच त्याची सुपीकता पण बदलणार आहे. सुपीकतामध्ये अस्थिरता तुम्हाला काही ठिकाणी बघायला मिळत असते, कारण का की त्याच्यामध्ये असलेले घटक कोणते ते महत्वाचं ठरत असतं. आता ही तांबडी पिवळसर मृदा आहे म्हणजे ही तुम्हाला पूर्ण लालसर नाही बघायला मिळणार, हे लक्षात ठेवा. यामध्ये कलरमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स दिसून येतील जेव्हा तुम्ही तांबडी पिवळसर मृदा बघतात. मग त्यामुळे तुम्हाला ही मृदा लाल नसते, हे पहिलं पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. मग लाल नसते तर कोणता कलर असतो, तर ह्या मृदेमध्ये तुम्हाला रंग त्याचा थोडा तपकिरी असेल, राखाडी असेल, किंवा थोडा पिवळसर असेल. म्हणूनच मांडलेलं आहे तांबडी पिवळसर मृदा हे विधान किंवा हे टॉपिकचं नाव. समजलं? कारण त्याचा रंग पूर्णतः लाल नाही, हे तुम्ही जरा विशेष लक्षात ठेवा. मग ही जी मृदा आहे ही कुठे आढळणार आहे, तर ही मृदा पर्वतीय भागामध्ये आढळणार आहे. ह्या मृदेचा थर जो आहे हा कसा असतोय, हा थोडा पातळ थर असतोय. ही जी मृदा आहे ही पर्वतीय भागामध्ये आढळेल, पण मृदेचा थर पर्वतीय भागामध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे नेहमी, कोणतीही मृदा अभ्यासा, पर्वतीय भागात जर ती मृदा आढळेल तर तिचा थर पातळ असेल, तिचा थर पातळ असेल. आणि सखल भागामध्ये जर ती मृदा आढळेल तर तिचा थर जाड असेल. हे बाय डिफॉल्ट विधान तुम्ही लक्षात ठेवायचंय. मग इथे काय आला, पर्वतीय भाग आला, मग इथे तुमचं थर पातळ आहे, सुपीकता थोडी कमी आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. आणि सर सखल भागामध्ये जसं तुम्ही आता बोलले, सखल भागामध्ये जर बघितलं तर या सखल भागामध्ये तांबड्या पिवळसर मृदेमध्ये योग्य प्रमाणात रासायनिक घटक पण दिसतील, त्यातल्या त्यात त्याचा रंग पण गडद असेल, आणि ही मृदा लोम प्रकारची पण असेल, ज्यामध्ये काही सेंद्रिय घटक पण असतातच. मग तुम्हाला ही जी मृदा बघायला मिळते, तर विदर्भात तुम्ही जर ही तांबडी मृदा बघायला गेले तर विदर्भात ही मृदा नापीक प्रकारची असते, हे तुम्ही विशेष लक्षात ठेवायचंय. आणि कोकण वगैरेच्या भागामध्ये ही थोडी बऱ्यापैकी सुपीक पण म्हटली जात असते. तांबड्या मृदेमध्ये काय होतं की तांबडी मृदा
यामध्ये मोस्ट ऑफ जे पिकं घेतले जातात ते म्हणजे भरड धान्यांची पिकं. भरड धान्य जे आहेत हे या ठिकाणी जास्त पिकवलं जातं. मग भरड धान्य कोणते? ज्वारी, बाजरी, नाचणी. ज्वारी, बाजरी, नाचणी याच्यापैकी जर सर्वात जास्त कोणतं पीक लावलं जातं तर ते पण म्हणजे बाजरीचं पीक यामध्ये सर्वात जास्त लावलं जात असतं. कारण आणि जसं मी बोललो की काही ठिकाणी तर तुम्हाला तांदूळ पण दिसेल, बट तांदूळसाठी ॲज इट इज जास्त पर्जन्य हे अत्यावश्यक आहे. मग महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडी पिवळसर मृदा आढळते आणि पर्जन्य जास्त आहे म्हणजे तुमचा कोकणकडचा भाग किंवा सह्याद्रीचा पर्वतीय भाग, तर त्या ठिकाणीच तुम्हाला तांदूळ लागवड पण होताना दिसेल. बाकी प्रदेशामध्ये तुम्हाला भरड धान्यांची पिकं घेतली जाताना दिसतील. सो हा झाला तुमचा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मृदा प्रकारांचा घटक.